नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या समस्यांबाबत मोठी बातमी समोर आली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र चाफेकर यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून बंद रेल्वे थांबे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे। कोरोना काळापासून अनेक महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे बंद असल्याने शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तसेच सकाळच्या वेळेत मनमाड, नाशिक, इगतपुरी मार्गावर नवीन मेमू गाडी सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दिलाय। लासलगाव ही एक मोठी आशिया खंडातली बाजारपेठ आहे। या लासलगाव रेल्वे स्टेशनवर जी कोरोना काळात ज्या गाड्या थांबत होत्या त्या बऱ्याच गाड्या बंद झालेल्या आहेत, तरी त्या गाड्या त्वरित सुरू कराव्या अशी मागणी आम्ही करत आहोत। त्याचबरोबर सध्या ती धुळा गाडी आहे, धुळा मुंबई गाडी, या गाडीला खूप प्रचंड गर्दी असते, त्यामुळे बरेचसे प्रवासी लासलगाव इथे राहतात, गाडीतून राहून जातात। आजूबाजूच्या खेड्यापाड्यावरचे लोक रोजगारानिमित्त नाशिक रोड इथे जातात, मुंबईला जातात, तर त्या सगळ्यांना जाण्या येण्याच्या सोयीच्या दृष्टीने एक मनमाड इगतपुरी अशी एक मेमो 8 साडेआठच्या दरम्यान चालू करावी अशी मागणी आम्ही रेल्वे बोर्डाकडे केलेली आहे। ती लवकरात लवकर मंजूर करण्यात यावी, अन्यथा या परिसरातील सर्व रेल्वे प्रवास याच्या वतीने मोठं आंदोलन उभं राहण्याच्या तयारीत आहे। तरी याबाबत रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालून ही आमची मागणी मान्य करावी। कोरोनाच्या काळामध्ये ज्या काही रेल्वे प्रशासनाने लासलगाव स्थानकावरच्या गाड्या बंद केलेल्या आहेत त्या सुरू करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आम्ही प्रयत्न करतोय। त्या अनुषंगाने या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव बगरे सर यांनी रेल्वे मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली, त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली आणि आम्ही अनेक दिवसापासून या भागातील चाकरमाने असतील, प्रवासी असतील, विद्यार्थी असतील, असे हजारो विद्यार्थी या ठिकाणी या स्थानकावरून जात असतात। आशिया खंडातली नंबर 1 ची बाजारपेठ या ठिकाणी कांद्याची आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी बरेच व्यापारी देशातून परदेशातून या ठिकाणी येत असतात, त्यांना या ठिकाणी थांबण्यासाठी रेल्वे गाड्यांचा थांबा अत्यंत गरजेचा आहे। त्यामुळे या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला आमची विनंती आहे की जेणेकरून कोरोनाच्या काळामध्ये ज्या गाड्या आपण बंद केल्या आहे, नवीन गाड्या आपण सुरू केल्याच नाही, परंतु ज्या बंद केल्या ते तरी चालू करावा ही प्रशासनाला विनंती आहे।